मराठी भाषा येत नसेल तर टॅक्सी आणि रिक्षा चालकांचे परवाने रद्द होतील अशी घोषणा जी आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली होती। यावर मोठा वादही निर्माण झाला होता। मात्र आता त्याच्या पुढे परिवहन विभागाकडून जे आहे ते मराठीचे धडे जे आहे ते शिकवले जाणार आहे, 12 खडी जी आहे ती घेतली जाणार आहे। प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहेत। खरं तर मोठा वाद निर्माण झाला होता, मात्र तुम्ही पुन्हा एकदा आता एक पाऊल पुढे टाकून साहित्यिकांना पत्र लिहिलेलं आहे आणि 12 खडी जी आहे ती शिकवली जाणार आहे। कशी 12 खडी शिकवली जाणार आहे? राज्यातील अनेक साहित्यिकांनी आणि अनेक लेखकांनी कवी परत मराठी भाषेचा आग्रह धरणारे अनेक दिग्गज जे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये रमलेली जी मंडळी आहेत त्यांनी मला आवाहन केलं होतं की आपण ह्या संदर्भात जर बैठकीचं आयोजन केलं तर आम्ही त्या बैठकीला येऊ। ज्या हिंदी भाषिकांना मराठी येत नसेल तर आम्ही मराठी शिकवण्याचा प्रयत्न करू। पण शेवटी प्रताप सरनाईक सुद्धा राज्याचा परिवहन मंत्री म्हणून हा निर्णय घेत नाही आहे, कारण 2019 साली राज्य शासनानंच ही भूमिका घेतली होती की महाराष्ट्रामध्ये जर रिक्षा चालवायची असेल, टॅक्सी चालवायची असेल, म्हणजे वाहक म्हणून काम करत असताना मागच्या पॅसेंजरना मराठी समजावं, त्यांनी तुमचं मराठीमध्ये जर तुम्ही बोललात तर त्यांना त्या संदर्भातली माहिती असणं अपेक्षित असतं। आणि अशामुळे हा निर्णय 2019ला घेतला। फक्त त्याची अंमलबजावणी परिवहन मंत्री म्हणून योग्य प्रकारे होते की नाही ह्याची मी शहानिशा करतोय। आता मीरा भाईंदर शहरामध्ये मी चालू केलं होतं, त्याचा अहवाल मला 30 तारखेला येणार आहे। परंतु राज्यामध्ये 1 मे पासून सर्वसामान्य रिक्षा चालक जे आहेत किंवा टॅक्सी चालक जे आहेत त्यांना मराठी येतं का याची पाहणी करण्यासाठी RTOचं पथक ठिकठिकाणी आम्ही माहिती संदर्भात घेणार आहोत। आणि त्यामुळे त्याचं काहीतरी कोणीतरी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि कोणी आंदोलनाची भूमिका घेतली, कोणी काळे झेंडे दाखवण्याची भूमिका घेतली। माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर सर्वसामान्य मराठी प्रवाशांना तुम्हाला घेऊन जायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे। आणि ही काही भूमिका प्रताप सरनाईकची नाही आहे, ही राज्य शासनाने 2019 साली घेतलेली आहे। फक्त त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी आहे माझ्यावर आहे आणि त्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय। अनेक साहित्यिक आहेत, त्यांनी माझ्याकडे बैठकीची वेळ मागितली होती आणि मी 23 तारखेला दुपारी 11 वाजता ती वेळ मंत्रालयामध्ये दिलेली आहे आणि त्या माध्यमातून बैठक घेऊ। बैठकीमध्ये साहित्यिकांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ आणि त्यानुसार पुढील कारवाई मी करेल। पण तुमचा विभाग हा मराठीचे धडे सुद्धा हिंदी भाषिकांना देणार आहे ज्यांना मराठी येत नाही, कशा प्रकारचा असणार आहे? बघा, अजून त्या बाबतीतला काही निर्णय निश्चितपणे झालेला नाही आहे, परंतु ह्या साहित्यिक शेवटी मराठीला सर्वोच्च शिखरावर नेण्याची जी भूमिका आहे त्या ह्याच साहित्यिकांनी, ह्याच लेखकांनी, ह्याच महान लोकांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळे त्यांचा जर सल्ला मला मिळत असेल आणि त्यामुळे माध्यमातून मराठीचा प्रचार आणि प्रसार जर होत असेल तर माझ्या दृष्टीनं फार ते महत्त्वाचं आहे। त्यामुळे मी त्यांच्यासोबत चर्चा घेऊन निर्णय घेईल। परंतु शेवटी बघा, कोणाच्याही रोजगारावर गदा आणायची नाही आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे। मराठी तुम्हाला बोलावंच लागेल, मराठी तुम्हाला ऐकावंच लागेल। ही भूमिका राज्य शासनाची आहे आणि त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही याची जबाबदारी परिवहन मंत्री म्हणून मी घेतलेली आहे। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जर तुम्हाला नाळ जोडायची असेल तर मराठी अनिवार्य आहे। तुमच्यावर जेवढी टीका झालेली आहे, तुमच्या विरोधामध्ये बराचसा आवाज उठवलेला आहे, तुम्ही तुमच्या भूमिकेवरती अजूनही कायम आहात? नाही, कायम नसायला का पाहिजे? मराठी भाषेचा मी ह्या पुरस्कर्ता आहे। मी महाराष्ट्रामध्ये एका साहित्यिकाचा मुलगा आहे, पत्रकाराचा मुलगा आहे आणि गेली अनेक वर्ष ह्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला सुद्धा मराठी असल्याचा गर्व आहे, अभिमान आहे। आणि जर मी ह्या खात्याचा मंत्री म्हणून मराठीची अंमलबजावणी योग्य प्रकारे हे लोक करतात की नाही ह्याची जर पाहणी करत असेल किंवा ती लोक जर हिंदी भाषेचा आग्रह करत असेल तर मराठी भाषा शिकावी लागेल ह्या मताचा जर प्रताप सरनाईक असेल तर चुकीचं काय आहे? मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा। तुम्ही अनेक बैठका बोलवल्या आहेत, काय नेमके निर्णय होणार आहेत? नाही, निर्णय तर आता बैठकांमध्ये होतात। माझ्या दृष्टीनं 23 तारखेला साहित्यिकांची बैठक ही माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं, मी त्यांचं मार्गदर्शन घेईल आणि त्यांच्या मार्गदर्शनानंतर पुढील वाटचाल आम्ही त्या संदर्भात करू। शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे, आजपासून संपावर गेलेला आहे। अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था असेल किंवा ही सगळी कोलमडून पडलेली आहे, काही सरकार म्हणून विचार करतो आपण? नाही बघा, संपूर्ण निर्णय हा माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात घेतील आणि शासकीय कर्मचाऱ्यांची जी भूमिका आहे ती भूमिका नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेली असेल। त्यामुळे एक परिवहन खात्याचा मंत्री म्हणून त्या विषयावर मी जास्त बोलण्यापेक्षा मुख्यमंत्रीच ह्या बाबतीतला निर्णय घेतील।
पाहतोय मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि हे संपूर्ण पत्र आहे आपल्याला पाहायला मिळते की मराठी चालकांना मराठी भाषा समजवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भातली बैठक आहे. मधु मंगेश कर्णिक आहेत, महेश केळुसकर आहे, संतोष राणे, अशोक बागवे, बाळा कांदळकर असे सगळे ज्येष्ठ साहित्यिक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या साहित्यिकांचा नेमका सूर काय आहे आणि परिवहन विभाग या हिंदी भाषिकांना खरंच मराठीचे धडे देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. कॅमेरामन अरविंद वारगे, सरज सुनने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.